मला असे लोक असे पण कमेंट केलेले आहेत की तुझं जन्माच्या आधीच तुला मारलेलं बरं वाटतं. असे पण लोक कमेंट केलेले आहेत. पण त्या अंधार त्यांच्या डोळ्यात होता, पण त्यांची स्वप्न प्रकाशापेक्षा मोठी होती. लोकांनी मर्यादा पाहिला, पण त्यांनी त्यांची ताकद सोडली. आपल्या स्वतःच्या मेहनतीने बँकेत क्लेरिकल डिपार्टमेंटमध्ये काम करत, सोशल मीडियावर आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत, तसेच शॉर्ट फिल्मसाठी म्युझिक तयार करत आज हजारो लोकांसाठी प्रेरणा बनले आहेत मिस्टर सालम नदाफ सर. तर आज मी या पॉडकास्टमध्ये फक्त एक गोष्ट सांगणार नाही, तर आज आपल्याला आपल्या आयुष्याकडे बघण्यासाठी एक नवीन दृष्टिकोन मिळणार आहे. सो मी आहे प्रीती आणि तुम्ही बघत आहात टॉक शो विथ प्रीती. तर चला आपण चालू करूया आजचा एक स्पेशल एपिसोड मिस्टर सालम नदाफ सरांसोबत. वेलकम टू द शो सर. हॅलो मॅम. पहिलं सांगा की तुम्ही कसे आहात मी बरं आहे मॅम. आणि लाईफ कशी चालू आहे? एकदम मजेत, मस्त. तर पॉडकास्ट चालू करूया. मी पहिला क्वेश्चन विचारते सर तुम्हाला की लोकांना जाणून घ्यायला आवडेल की सालम नदाफ नेमके कोण आहेत? तर सालम नदाफ जर थोडक्यात तुम्हाला सांगायचं झालं तर सालम नदाफ हे एक सामान्य घरातील व्यक्ती आहे जे लहानपणापासून एका गोष्टीशी संघर्ष करत आलेले आहे, जी गोष्ट त्याच्या आयुष्यातून कधीच जाणार. म्हणजे याचा अर्थ कसं की ती दोन्ही डोळ्याने अंध आहे, परंतु त्या अंध असताना सुद्धा लोकांचे गैरसमज, लोकांच्या म्हणजे होणाऱ्या लोकांकडून अवहेलना, जे काही लोकांकडून क्रिटिसिझम आहे, त्या गोष्टींवर मात करत प्रत्येक गोष्टींवरती फक्त आणि फक्त संघर्ष करत येणं आलेलं म्हणजे सालम. सर दुसरा क्वेश्चन असा आहे की दोन्ही डोळ्यांनी अंध असताना सुद्धा एवढा आत्मविश्वासाने जगताना ही तुम्हाला म्हणजे ताकद कुठून मिळते? दोन्ही डोळ्याने अंध असून सुद्धा मुळात हा प्रश्न जो आहे, दोन्ही डोळ्याने अंध असताना सुद्धा म्हणजे ही ताकद कुठून मिळते, हा प्रत्येक व्यक्तीला पडणारा प्रश्न आहे की अंध असून सुद्धा कसं करतात. तर लोकांना काय वाटतं की बाबा, काही लोक विचार करतात अरे आपण 4 पावले जरी डोळे बंद करून चालायचं म्हणलं तरी लोकांच्या अंगावर काटा येतो अक्षरशः, कारण त्यांनी ते लहानपणापासून केलेलं नसतं. पण आमच्या आयुष्यामध्ये जेव्हापासून आम्ही जगात आलेलो आहोत तेव्हापासून हा जो प्रश्न आहे तो आमच्या सोबतच आहे. जे काय म्हणजे ब्लाइंडनेस आहे तो आमच्या सोबतच आहे. त्यामुळे त्या गोष्टीची सवय झालेली आहे. ती गोष्ट जशी तुम्हाला वेगळी वाटते तशी ती गोष्ट आम्हाला वाटत नाही. ती गोष्ट आम्हाला नॉर्मल वाटते आणि त्या गोष्टीचं आम्हाला कधी असं दिसत नाही. म्हणून एक कमी कमतरता असते की बाबा आपण हे नाही करू शकत, ते नाही करू शकत, हे कधी जाणवलं नाही. याचं कारण मला तसं वातावरण भेटलं. म्हणजे आत्मविश्वास येण्यामागे माझे घरचे असतील, माझे शिक्षक असतील, माझे मित्रमंडळी असतील, जे कोण म्हणजे सोसायटी मधलं जितकी पण लोक भेटली ती म्हणजे बऱ्यापैकी मला सपोर्ट करणारी भेटली. त्यामुळे तो आत्मविश्वास या सगळ्या गोष्टीतून मला मिळते. लहानपणी मी इतरांपेक्षा वेगळा आहे असं काय कधी फील झालं होतं का? आणि मग त्यावेळी तुम्ही स्वतःला कसं सावरलं होतं? अगदी म्हणजे लोकांपर्यंत पोहोचण्यासारखा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. खूप चांगला, कारण यातून खूप अवेअरनेस निर्माण होणार आहे. आणि मुळात हा प्रश्न मला अपेक्षित होता, हा मला पाहिजेच होता. लहानपणी मला एवढं जाणवलं नाही, कारण जी लहानपणी जी आपल्यासोबत मुलं असतात ना ती खूप निरागस असतात. त्यांना म्हणजे या गोष्टीचं एवढं गांभीर्य नसतं की अरे हा दिसत नाही, चला आपला मित्रच आहे. लहानपणी खूप म्हणजे मित्रांसोबत जे नॉर्मल असतात, जे तुमच्यासारखे आहेत, ते तशा दिसणाऱ्या लोकांमध्ये मी वावरलेलं आहे. म्हणजे खेळलो, बागडलो लोकांसोबत, स्पोर्ट्समध्ये पण होतो मी थोडंफार. तर पण मला खरा अनुभव कधी आला जेव्हा मी कॉलेज लाईफला आलो, तेव्हा मला खूप वाईट अनुभव आला. म्हणजे याचं कारण असं, तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्यात थोडंसं मी हे करतो की मला लोक जेव्हा आपण जेव्हा समज येते आपल्याला, एक थोडक्यात प्रश्न आपण बोलू शकतो की असं बोलू शकतो की थोडीशी अक्कल आलेली असते ना, एक कॉलेज एज असतं आपलं,
त्या दरम्यान काय व्हायचं, मी माझी एक स्टिक असते, सगळ्यांना तुम्हाला माहित असेल, तुमच्या प्रेक्षकांना पण माहित असेल, जेव्हा एखादी अंध व्यक्ती चालते तर ती हातात एक व्हाईट कलरची स्टिक घेऊन असते, जेणेकरून समोरच्या लोकांना लक्षात येईल की ही व्यक्ती अंध आहे आणि हिला रस्ता द्यायला पाहिजे, किंवा समोर काय अडथळा आला तर ती स्टिक आधी धडकते, नंतर आम्हाला कळतं की समोर काय आहे. त्याला खाली रेड कलर असतं, कारण वाहनांना कळावं की ब्लाइंड आहे असं. तर ही जेव्हा मी स्टिक घेऊन चालायचो किंवा कॉलेजमध्ये जायचो ना, तेव्हा तिथली जी मुली होत्या, मुलं नव्हती जास्त असं हे करत, पण मला न दिसल्यामुळे मी जायचो असं, पण त्या मुली म्हणजे अक्षरशः ई असं करून अरे बापरे. अशा गोष्टी माझ्यासोबत घेतल्या. अरे. म्हणजे या गोष्टींपर्यंत झालेलं आहे. म्हणजे मी हे का सांगतोय, कारण आता लोकांमध्ये अवेअरनेस भरपूर आहे. पण मी जेव्हा कॉलेजला होतो 2013-14च्या नंतरच्या काळात एवढी अवेअरनेस नव्हती. त्यावेळेस एवढं सोशल मीडिया पण नव्हतं की बाबा लोकांमध्ये अवेअरनेस असायला. त्यामुळे त्या गोष्टींना सुद्धा मला सामोरं जावं लागलं. आता तुम्ही बँकेत क्लेरिकल डिपार्टमेंटमध्ये काम करता, तर हा प्रवास किती कठीण आणि किती प्रेरणादायी होता? म्हणजे ऍक्च्युली जे लोक परीक्षा देतात त्यांना हा प्रवास सगळ्यांना माहिती आहे की किती खडतर प्रवास असतो, कारण एक अटेम्प्ट मध्ये होत नाही, 2 अटेम्प्ट मध्ये होत नाही. माझे असे, मी याच्या आधी रेल्वेचे एक्झाम्स पण दिलेले होते, त्यामध्ये मी म्हणजे 1.5-2 मार्काने गेलो. एक बँकेचीच एक्झाम होती ऑफिसर लेवलची, ती मी दिलं, त्यात म्हणजे इंग्लिशच्या ह्याच्यात माझा 1.5 मार्क गेला. असं दरवेळेस झालं. असे कमीत कमी 3 ते 4 वेळा मी एक्झाम दिलेली. आणि नंतर कोविडच्या ह्याच्यात थोडासा मला चांगला अभ्यासाला वेळ मिळाला, आणि त्या कोविड नंतर जसं कोविड संपत आला त्या दरम्यान एक्झाम्स परत सुटल्या, आणि लकीली मी थोडा जोर लावला आणि झाला ते. मग तो आता कसा वाटतो, म्हणजे काम करताना काय एक्सपिरियन्स येतो तिथे? तिथं मुळात म्हणजे बँकेच्या लोकांचा खूप सपोर्ट आहे. म्हणजे ते लोक कधी असं हे करत नाहीत की हा व्यक्ती कमी आहे किंवा ह्याला काय जमणार नाही, तसं नाही. काम हे काम सगळ्यांनाच करायला पाहिजे. आणि त्यामुळं मला जे जमल, म्हणजे उदाहरणार्थ कॅश सोडून करन्सीचा जे काही भाग आहे तो सोडून सगळ्या बऱ्यापैकी गोष्टी आम्ही हँडल करू शकतो. मग ते कसं ऑपरेट करता तुम्ही? आता ते सांगायचं झालं तर आमच्या कॉम्प्युटरमध्ये किंवा मोबाईलमध्ये आता जवळपास सगळ्या अँड्रॉइड्स आणि आयफोन्स मध्ये प्लस कॉम्प्युटरमध्ये एक स्क्रीन रीडर सॉफ्टवेअर असतो. तो कॉम्प्युटरमध्ये काही इन्स्टॉल करावा लागतो, मोबाईलमध्ये प्री इन्स्टॉल्ड असतो, फक्त त्याला चालू करावं लागतं. आणि हे काय करतात सॉफ्टवेअर काम, जसं तुम्ही आता डोळ्याने वाचून सगळ्या गोष्टी करता, की बाबा तुम्हाला काही एखादा मजकूर वाचायचा, एक्झाम्पल व्हॉट्सअपवरती काहीतरी आलेला आहे, मोठा मजकूर आहे, पॅराग्राफ आहे, तो तुम्ही वाचून, आता माझ्यासारखा व्यक्ती काय करेल, बाबा हे वाचून दाखव मला, नाही, त्याची मला गरज नाही. मी काय करेल, त्या मजकूरवर व्हॉट्सअप ओपन करेन आणि त्या मजकूरवरती हात ठेवला ना, ते मोबाईलवरती जे काही स्क्रीनवरती टेक्स्ट स्वरूपात आहे, इव्हन ते फोटोज मधलं जरी असेल तरी ते आम्हाला मोबाईल रीड करून दाखव. अरे वा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं, जसं तुम्ही ऍक्शन्स घेता मोबाईलमध्ये, ओके, कॅन्सल, डिलीट, या ऍक्शन्स तुम्ही जे काही करता, त्या ऍक्शन्स जसं तुम्ही वाचून करता डोळ्याने बघून, हे ओके बटन आहे, हे डिलीट आहे, हे कॅन्सल करायला पाहिजे, तर हे जे आहे ते आम्ही तिथं बोट ठेवल्यावर ते सांगतं की कॅन्सल बटन आहे, हे ओके बटन आहे, अलाव करायचं आहे. म्हणजे जे तुम्ही डोळ्याने करता त्याच गोष्टी आम्ही ऐकून करतो, कानाने त्या गोष्टी मोबाईल आम्हाला वाचून दाखवतो, त्याप्रमाणे मी ऍक्शन्स कॉम्प्युटर किंवा मोबाईल थ्रू घेत असतो. अच्छा. लोकांना वाटतं की दृष्टीहीन व्यक्ती खूप गोष्टी करू शकत नाही, पण ते तुम्ही चुकीचं सिद्ध केलंय, तर त्याबद्दल थोडंसं सांगा. अगदी खरं आहे मॅडम. लोकांना खरंच या गोष्टीचं, मुळात लोकांची यात काही चुकी नाही आहे. मुळात प्रॉब्लेम हा आहे की आपल्या देशामध्ये या गोष्टीची अवेअरनेस खूप कमी आहे. हे जर तुम्ही पाश्चात्य देशात किंवा इकडं तिकडं जर तुम्ही गोष्टी जर नजर फिरवली तर तुमच्या लक्षात येईल की तिकडच्या लोकांमध्ये अवेअरनेस आहे, कारण तिथं तशा फॅसिलिटीज तिथल्या गव्हर्नमेंटने म्हणा, तिथल्या लोकांनी अवेलेबल केलेल्या आहे, आणि त्यातून त्यांना माहिती आहे की बाबा ही लोक काय करू शकतात. इव्हन तुम्ही फक्त दृष्टीच न बोलता जरी बाकीच्या इतर याच्यातून जरी बघितलं तर बरंच काही लोकांनी अचीव केलेलं आहे, भारतात पण म्हणा, इकडे तिकडे. आता उदाहरणार्थ आपण जर बघायला गेलं तर लोकांना असं वाटतं की दृष्टी नाही आहे मला,
तर मी माझंच उदाहरण देतो. तर लोकांना असा प्रश्न पडेल की मग माझा व्हिडिओ मी स्वतः एडिट करू शकेल का? कारण ऑडिओचा प्रश्न झाला, ऑडिओ ऐकून करू शकतो, चला तिथपर्यंत ठीक आहे. मी आवाज ऐकून एखादं गाणं मला एडिट करायचं आहे म्युझिक मधलं, तर मी ते करू शकेल, किंवा कुठली फाईल एडिट करायची ऑडिओची ती मी करू शकेल का? तर त्यात आवाज ऐकायला येतोय. पण एखादा व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ एडिट करताना कसं करणार? तर त्यामध्ये सुद्धा ऑप्शन आहे आमच्यासाठी की बाबा तो व्हिडिओमध्ये पण आवाज असतोच ना, त्या व्हिडिओच्या आवाजातून आम्ही एडिट करू शकतो व्हिडिओ. राहिला प्रश्न अँगलचा, तर अँगल हा विषय एक दोनदा लक्षात आला की बाबा कुठला अंदाज कसा आहे, तर अँगल सुद्धा आम्ही कुणाची मदत न घेता तो अँगलने शूट करू शकतो. याचा अर्थ असा आहे की दृष्टी नसली तरी ती गोष्ट काही प्रमाणात, मी म्हणत नाही की पूर्णपणे, पण काही प्रमाणात आम्ही इंडिपेंडेंटली त्या गोष्टी करू शकतो. उदाहरणार्थ आपण जर बघितलं की ट्रॅफिक नसेल आणि तुम्ही म्हणलात की एखादा व्यक्ती तुमच्या पाठीमागे गाडी चालवा बसला आणि तुम्ही गाडी चालवा, तर काही प्रमाणात स्पीड स्लो करून चालवू शकतो. तो गाईड करायला मी चालू आहे. ह्या गोष्टी मी एक्सपेरिमेंट करून बघितले ना, अरे वा. म्हणून सांगतो. म्हणजे याचा अर्थ असं नाही की बाबा कोणती गोष्ट करू शकत नाही, असं नाही, करू शकतो. पण या गोष्टींना तसं बघायला गेलं तर थोड्याफार प्रमाणात लिमिटेशन्स, पण त्या लिमिटेशनला टॅकल करता येतं. सर, तुम्ही सगळं एकटं हँडल करता, म्हणजे ट्रॅव्हल असू दे किंवा तुमचं काम असू दे किंवा सोशल मीडिया. मग हे सगळं करताना सर्वात मोठं चॅलेंज काय असतं तुमच्या समोर? सगळ्यात मोठं चॅलेंज बाहेर फिरताना लोकांमध्ये जर बघायला गेलात तर अजून तसं हे नाही आहे की बाबा एखादा व्यक्ती अंध व्यक्ती आहे, तो क्रॉस करतोय, तर जर ट्रॅफिक कमी असेल तर तो नक्की क्रॉस करू शकेल. पण एखादा हायवे सारखं आपल्या मिरजेमध्ये हायवे खूप आहेत, तसं मिरज सांगली म्हणा, इतर महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात प्रत्येक गावातून आता हायवे गेलेले आहे. त्यामुळे प्रॉब्लेम असा होतो की गाड्या तिथं खूप फास्ट असतात. त्यावेळेस एखादा अंध व्यक्ती जर रस्त्याच्या कडेला उभारलाय, तर तो फक्त उभारलेला नाही, तर तो मदतीच्या अपेक्षेने उभारलेला आहे की बाबा कोणीतरी येईल आणि हात धरून त्या साईडला क्रॉस करून सोडेल, जेणेकरून त्याचा जीव न धोक्यात घालता त्याला क्रॉस. हा एक मोठा चॅलेंज आहे की लोक लक्ष देत नाहीत त्या गोष्टीकडे की अरे थांबले बहुतेक, कशासाठी थांबले का. पण या गोष्टीचं थोडंसं अवेअरनेस आला पाहिजे लोकांमध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काठी बघून सुद्धा कसे गाड्या चालवायच्या, काठी तोडायची, अशा गोष्टी लोक करतात. आणि या गोष्टी, आणि चांगल्या गोष्टी जर बघायला गेलात तर मी चांगल्या गोष्टी याही सांगू शकतो की चांगल्या गोष्टी या आहेत की काही लोक असे आहेत, मी म्हणजे जास्तीत जास्त असे लोक बघितले, पुढे गेलेली लोक परत गाडी घेऊन परत येऊन परत गाडी कडेला लावून क्रॉस करून सोडून मग गाडी घेऊन जातात, अशी पण लोक आहेत. किंवा कुठंतरी चालत चाललंय, दादा तिकडपर्यंत सोडू का, अशा टाईपची पण लोक आहेत. म्हणजे असं म्हणून चालणार नाही की असाच फक्त एक्सपिरियन्स, सगळे सारखे एक्सपिरियन्स नसतात. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा असाच एक्सपिरियन्स आलाय असं नाहीये. खूप चांगले एक्सपिरियन्स आलेत मला, आणि खूप चांगली लोक भेटले म्हणजे बाहेर फिरताना. आणि दुसरी गोष्ट, सोशल मीडिया हँडल करताना तर मोबाईल बोलतो ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं, त्यामुळे जास्त कुणाची अशी हेल्प घ्यावी लागत नाही. पण कधी कधी असं असतं की बाबा काही गोष्टी म्हणजे कळत नाही, चुकून काहीतरी वेगळं शूट होतं आणि तो अपलोड होतो, त्यावेळेस थोडंसं लोकांची हेल्प घ्यावी लागते की बाबा कोणीतरी सांगतं अरे म्हणजे मला लोक एवढे चांगले भेटलेत, माझा भाऊ असेल किंवा माझ्या घरातली लोक असतील किंवा माझे मित्रमैत्रिणी असतील, मित्रमैत्रिणी सुद्धा काय करतात, माझा जर व्हिडिओ बघितला त्यांना काय चुकीचं आढळलं लगेच मला सांगतात, व्ह्यू व्हायच्या आधी लोक, की अरे सालन तो व्हिडिओ डिलीट कर, परत तो काय त्यात एडिट करायचा तो परत करा, रिपोस्ट कर. म्हणजे याचा अर्थ लोकांचं लक्ष आहे की काहीतरी आहे. म्हणजे त्यामुळं ती अडचण सोशल मीडियाची एवढी मला जाणवत नाही कधी, कारण लोकांचा सपोर्ट भरपूर आहे मला. असा कधी क्षण आला होता की तुम्ही पूर्ण तुटून गेला होता आणि हार मानावी असं वाटलं होतं त्यावेळी, मग तुम्ही त्यावेळी स्वतः कसं मोटिवेट झाला असं? एकदा म्हणजे कसं झालं होतं, मी जेव्हा जे एक्झामचं प्रिपरेशन करत होतो तेव्हा आम्हाला कसं ऑडिओ स्वरूपात आम्हाला बुक्स पाठवावे लागतात. म्हणजे मी कॉलेजमध्ये रँकर आहे बऱ्यापैकी, म्हणजे कॉलेजमध्ये होतो, वर्गात म्हणा तो असं चांगल्या मार्काने पास व्हायचं. आणि मी म्हणजे जेव्हा FY ला गेलो तेव्हा बोर्डाचं पॅटर्न संपतो ना पूर्ण शासनाचं, तिथं युनिव्हर्सिटी पॅटर्न होतं.
मग प्रत्येक युनिव्हर्सिटीचा वेगवेगळा अभ्यासक्रम असतो, म्हणजे पोर्शन हा वेगवेगळा असतो. कुठल्या युनिव्हर्सिटी, शिवाजी युनिव्हर्सिटी असेल, पुणे युनिव्हर्सिटी आहे. तर आम्हाला हे काय करावं लागायचं की बाबा मी होतो इथं कॉलेजला मिरजला, मग आम्ही आधीपासून ऐकून अभ्यास करायची सवय होती. आणि त्या दरम्यान काय झालं, 12वी पर्यंत व्यवस्थित चाललं. जेव्हा FY ला गेलो तेव्हा असं झालं की मला अडचण अशी झाली की ते बुक्सच्या होत्या, त्या युनिव्हर्सिटीच्या बुक्स घेऊन मला मुंबईला रेकॉर्डिंगला पाठवावं लागायचं. अरे बाप. आणि या ह्याच्यामध्ये प्रोसेसमध्ये झाला वेळ. मला एक्झामच्या 8 दिवसाआधी, एक्झामच्या आधी ते मिळालं. आणि मी माझा आवडता विषय सायकोलॉजी होता FY ला असताना, तोच विषय माझा गेला. हा. मला म्हणजे इतकं आपण अभ्यास करून या गोष्टी आपली चुकी नसताना फेल झालं, याचं थोडंसं म्हणजे त्यावेळेस वाईट वाटलं. आणि दुसऱ्यांदा वाईट वाटलं म्हणजे जेव्हा बाबा गेले तेव्हा, म्हणजे खूप त्या गोष्टीचं एक वेगळंच हे झालं, कारण सगळ्यात मोठा धक्का होता आमच्यासाठी. अचानक बाबा गेल्यामुळं आधार सगळाच कोलमडल्यासारखं. त्या साली गेले. 2024च्या सुरुवातीला माझा जॉब वगैरे ते लागला होता, सगळं झालं होतं, सगळं व्यवस्थित चाललं होतं. त्या गोष्टी अचानक घडल्यामुळं, अनपेक्षित गोष्टी घडल्या, त्यात माइंड एक्सेप्ट करत नाही त्या गोष्टी लवकर, ते झालं. पण त्यातून सावरलो सगळ्या गोष्टीतून, कारण असतं एक आतून आवाज येत असतो की नाही, आपण कुठल्या गोष्टीला खचून जायचं नाही. आजपर्यंत सगळ्या गोष्टी संघर्षातूनच करत आलोय, त्यांनी संघर्षच करत राहायचं. ती सवय लागून गेली आधीपासून की प्रत्येक गोष्ट हे करत यायचं. सर, तुमच्या आयुष्यात तुमच्या कुटुंबाचा किती मोठा सपोर्ट राहिला? खूप. ऍक्च्युली मी तुम्हाला सांगतो, ह्यातला सगळ्यात मेन पार्ट आहे, एखादा व्हिज्युअली चॅलेंज किंवा हँडिकॅप पर्सन आहे, त्याचं पॅरेंटिंग जर व्यवस्थित नसेल, म्हणजे त्यांचे पॅरेंट्स जर त्यांना सपोर्टिव्ह नसतील, ए बाबा पडशील तिकडे जाऊ नको, किंवा एखादा अपंग त्याला जाऊ नको बाबा, कुठं लागेल हे होईल पडशील, जोपर्यंत ह्या म्हणजे ह्या फोबियामधनं लोक बाहेर येत नाहीत, तोपर्यंत कोणताही म्हणजे व्हिज्युअली चॅलेंज असेल किंवा हँडिकॅप असेल, तो पुढे येणार नाही. माझ्या घरच्यांचा सपोर्ट असा होता, बाबा मला बाहेर जायला देत नव्हते कधी जास्त, बाबा खूप लक्ष असायचं माझ्यावरती. पण माझ्या आई असेल, माझा भाऊ असेल, सगळेच आमचे घरचे असतील, ते लोक काय करायचे म्हणजे जाऊ दे, म्हणजे मला सोडायचे डायरेक्ट, म्हणजे जसं नॉर्मल लोक फिरतात तसंच, विचारायचे नाही, जातोय ना जा. हा, यातून माझा कॉन्फिडन्स बिल्डअप होत गेला की अरे हा, असं जायला पाहिजे, इकडे जायला पाहिजे, असं तसं. म्हणजे त्यांनी हे बघितलं होतं की अरे, म्हणजे मी जेव्हा शाळेत होतो ना, त्या गोष्टी त्यांनी बघितलं होतं की ब्लाइंड लोक कसे फिरतात, वावरतात, त्या गोष्टी. मग त्यातून ते होत गेलं की बाबा हा सपोर्ट एक महत्वाचा होता. आणि मुळात म्हणजे आपण कुठं कमी नाही, ही गोष्ट जोपर्यंत आपण समोरची व्यक्ती आपल्याला जेव्हा जाणीव करून देत नाही ना, तोपर्यंत ते होत नाही. कारण समजा तुम्हाला एखादी व्यक्ती म्हणते की बाबा तुम्ही आता काहीतरी करू इच्छित आहे, आणि तुम्हाला जर कोणी येऊन म्हणलं नको, तुझ्या हातमध्ये काय होणार नाही, बरेचसे 80% लोक असे जे यातून हे येत नाहीत, म्हणजे सावरू शकत नाही, ते लोक तुटतात, ते लोक नाही करू शकत त्या गोष्टी. त्यातले 20% असतील, जेव्हा काय व्हायचं ते होते, मी करणार. असं असतं. म्हणजे मला सांगायचं उद्देश आहे की घरच्यांचा सपोर्ट मुळात अशा व्यक्तींसाठी खूप गरजेचं आहे, ज्यामध्ये म्हणजे कुठला फोबिया न बाळगता त्याला नॉर्मल व्यक्तीप्रमाणे सपोर्ट मिळाला. सर, लोकांकडून तुम्हाला सहानुभूती जास्त मिळते का तुमच्याकडे प्रेरणा म्हणून बघितलं जातं? तुम्हाला काय वाटतं? माझ्याकडे दोन्ही गोष्टीनं बघितलं जातं मॅडम. काही लोक काय करतात, रस्त्यावरनं अरे ह्याला दिसत, ही खूप अत्यंत वाईट गोष्ट आहे. म्हणजे समोरच्याला असं दाखवून द्यायचं की अरे ह्याला दिसत नाही, हा खूप वीक आहे, याला म्हणजे काहीच करू शकत नाही, याचा आयुष्याची म्हणजे हे नाही. मला सहानुभूतीच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर बऱ्याचशा लोकांनी म्हणजे असं हे केलं, म्हणजे काही लोक मदत म्हणून येतात, पण काही लोक सहानुभूती म्हणून जास्त लोक येतात. या गोष्टीचा मला वाईट वाटतो. परंतु जेव्हापासून मी म्हणजे सोशल मीडियामध्ये दिसायला लागलो लोकांना,
किंवा माझी जेव्हा जसं सोसायटीमध्ये ओळखी वाढायला लागली, तेव्हापासून बरेचसे लोक असे आहेत जे प्रेरणा म्हणून पण बघतात, की अरे हे म्हणजे एवढं ना असून सुद्धा हे करतात, आमच्याकडे असून सुद्धा आम्ही काहीच करू शकत नाही. हा लोकांचा मला फीडबॅक असतो दरवेळेस. पण मग मी त्यांना म्हणतो, की अरे नाही, मग मी करू शकतो, तुम्ही पण करू शकता, तुम्ही करा. मला कॉल्स येत असतात Instagramवरचे व्हिडिओ बघून वगैरे, किंवा कमेंट्स असतात, की तुम्ही खूप छान करता वगैरे, आम्ही एवढं असताना करू शकत. मग तुम्ही का करू शकत नाही? करू शकताय तुम्ही. तुमच्या तो मनात बसलेला एक प्रश्न आहे, की तुम्ही ते करू शकत नाही. हा तुमच्यात एक भीती आहे. मग ते मुळात जास्तीत जास्त दोन्ही बाजूने जर आपण विचार केला, कारण सहानुभूतीने सुद्धा बघतात आणि प्रेरणा म्हणून सुद्धा लोक माझ्याकडे बघतात दरवेळेस. म्हणजे हा मला आलेला अनुभव. सर, म्युझिकशी तुमचं नातं कसं जुळलं आणि हार्मोनियम शिकण्याची सुरुवात कशी झाली? ऍक्च्युली मी जेव्हा शाळेत होतो, मी सिंगिंग करायचो. म्हणजे मी आमचं कसं असतं, फर्स्ट स्टँडर्ड टू फोर्थ स्टँडर्ड फॉर एक स्पेशल स्कूलमध्ये आम्ही ऍडमिशन घेत असतो. म्हणजे ते काही नेसेसरी नाही आहे, गरज नाही आहे की बाबा तुम्ही हे करायलाच पाहिजे. ब्लाइंड स्कूलमध्ये म्हणजे म्हणजे शिक्षण होतं असं काही नाही. तर प्रत्येक शाळेत त्याच्या फॅसिलिटीज अवेलेबल व्हायला हवी. त्यामुळे कोणताही ब्लाइंड व्यक्ती कुठेही कुठल्याही शाळेत जाऊ शकतो, नाही असं नाही. परंतु जर तसं बघायला गेलं, डेव्हलपमेंटच्या हिशोबाने जर बघायला गेलं, तर स्पेशल स्कूल खूप गरजेचं आहे आजच्या काळात. कारण एखादा ब्लाइंड व्यक्ती आहे, तो जेव्हा जातो कुठल्याही जगाशी त्याचा कॉन्टॅक्ट व्हायला लागतो, तर तो बालपणापासून होतो. तर तिथं त्याला त्याची झडणघडण जी आहे ती त्याला सोसायटीशी कनेक्ट व्हायचं, ते तिकडचं जे वातावरण मध्ये शिकायला मिळतं ते बाहेर लवकर मिळत नाही, कारण बाहेरचे लोक एक्सेप्टच करत नाहीत. त्यामुळे ते होत नाही. तर माझं कसं झालं, मी स्पेशल स्कूलमध्ये असल्यामुळं मला तिथं म्युझिक हा विषय कंपल्सरी होता. प्रत्येक स्पेशल ब्लाइंड स्कूलमध्ये म्युझिक हा विषय कंपल्सरी असतो. हे असं लोकांना माहीत नसेल तर माहितीसाठी मी सांगितली. तर त्यातून मला ऍक्च्युली तेव्हा मला ऑलरेडी सिंगिंग मला गॉड गिफ्टेड होतं. मी गाणी वगैरे गात होतो. मग शाळेचा आमचा एक ऑर्केस्ट्रा बसवला होता छोटा, लहान मुलांचा. त्यात थोडंसं मी असं गॉड गिफ्टेडच पियानो वाजवायला लागलो. मग ते आमच्या म्युझिक टीचर तबला शिकवायचे, त्यांना पियानो मधलं एवढं येत नव्हतं. मग ते तबला शिकवायचे, त्यातनं त्याने त्या गोष्टीला थोडंसं त्यांना लक्षात आलं की हा पियानोमध्ये याचा हात चांगला होऊ शकतो, न शिकवता इतका चांगला वाजवतोय. तर मग ते काय झालं, आमच्या शाळेत स्कूलमध्ये गॅदरिंग होती, तिथं आमचे एक सर आले होते बाहेरून पियानो वाजवायला. ते प्रशांत भाटे म्हणून सुप्रसिद्ध पियानो क्लासेस घेतात, गिटार आणि पियानोचे. त्यांच्याकडं आमचे म्युझिकचे स्कूलमधले टीचर मम्मीकडे येऊन सांगितलं की असं तुमचा मुलगा खूप टॅलेंटेड आहे, त्याला तुम्ही करा, असं चांगलं आहे. मग तेव्हा आमच्या मम्मीनं डोक्यात घेतलं आणि जवळजवळ 7 ते 8 वर्ष मी त्यांच्याकडे शिकलो. अरे वा. म्हणजे जवळ 5वी पासून ते 10वी 11वी पर्यंत शिकलो. त्याच्यानंतर गिटार पण 1-2 वर्ष त्यांच्याकडे मी शिकलो. आणि त्या दरम्यान मी जेव्हा पियानो शिकत होतो त्यांच्याकडे, त्याच वेळेस मी लाईव्ह शोज सुद्धा करायला लागलो बाहेरचे. म्हणजे ऑर्केस्ट्रामध्ये पियानो वाजवायला जात होतो मी, प्लस सिंगिंग पण करायचो. असं करत 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 माझी म्युझिकची जर्नी पुढं गेली. हार्मोनियम मध्ये डिप्लोमा करणं हा प्रवास किती खास होता तुमच्यासाठी? ऍक्च्युली कसं आहे, मी जेव्हा म्युझिकमध्ये पियानो शिकलो आधी, आणि नंतर मला असं जाणवायला लागलं की आपल्याला थोडंसं क्लासिकल शास्त्रीय संगीताचं नॉलेज पाहिजे. आणि त्यातून मग मी काय केलं, काही इकडं तिकडं जरा माहिती घेतली. त्यातून मला लक्षात आलं की हार्मोनियमचा डिप्लोमा आहे शिवाजी विद्यापीठाचा 2 वर्षाचा, तो करूया. त्यात मी ते केलं आणि त्यात मला असं कळलं की 4 ऍक्च्युली शास्त्रीय संगीताच्या विशारद होण्यासाठी, म्हणजे त्यांची एक डिग्री असते विशारद म्हणून, तर ती डिग्री घेण्यासाठी 7 एक्झाम्स द्याव्या लागतात. बापरे. मग त्या 7 एक्झाम्स मी 2 वर्षात कम्प्लीट केला. म्हणजे कसं, डिप्लोमाचा जो कोर्स होता, त्या डिप्लोमाच्या कोर्समध्ये असा पोर्शन असतो की तो 4 एक्झाम्स कव्हर करतो कंटिन्यू. मग त्याच्यानंतर विशारदच्या 3 एक्झाम्स राहतात, त्या तुम्ही नंतर कंटिन्यू करू शकता डिप्लोमाच्या ह्याच्यामध्ये. मग ते नंतर मी काय त्या गोष्टीकडे हे नाही केलं. पण जेवढं मला नॉलेज घ्यायचं होतं की क्लासिकल ऍक्च्युली काय असतं आपल्या आतमध्ये, की एक
म्हणजे एक्साइटमेंट असते की काय आहे नेमकं, कसं आहे. तर ते मी हे केलं की बाबा बघूया आपण याचा सुद्धा अभ्यास करूया जरा. कारण शास्त्रीय लोकांना कंटाळवाणं वाटतं आणि ते ऐकायला सुद्धा लोक कंटाळतात. म्हटलं नाही, हे काहीतरी असल्याशिवाय हे एवढं बेस नाही आहे म्युझिकचा ना. मग त्यासाठी मला ते शिकावं लागलं की बाबा हे पाया भक्कम होण्यासाठी प्रोसेस होता. त्यामुळे ही खूप माझ्यासाठी प्रवास हा खास ठरला. जेव्हा सर तुम्ही म्युझिक तयार करता तर जगाला कसं फील करता त्यावेळी? जसं म्युझिकचं वाईब आहे त्याप्रमाणे फील करतो. म्हणजे समजा एखादं एनर्जेटिक गाणं आहे, ते एनर्जेटिक गाणं मग त्यावेळेस आपण विचार करायचा की बाबा एक जोशाने भरलेली व्यक्तिमत्व आहे की बाबा त्यानं काय काय केलं आयुष्यात किंवा एनर्जी कशी येते, लोक काय काय करतात, त्यातून स्ट्रगल मधून कसं वाटत, ती एनर्जेटिक वाईब आपल्या माइंडमध्ये ठेवायची. जसं आता आणि दुसरी गोष्ट म्हणजे एखादं रोमॅन्टिक गाणं आहे किंवा एखादं असं त्या सिच्युएशननुसार त्या आपल्याला ते फील करावं लागतं. असं म्हणजे एखादं म्हणजे त्या वातावरणात आपल्याला पूर्ण घुसल्याशिवाय तर म्युझिक बनवतच येत नाही मुळात. कारण तुमचं वातावरण जर असं असेल की बाबा तुम्हाला सगळं असं फास्ट काहीतरी पाहिजे आणि तुम्ही करताय स्लो गाणं, नाही मॅच होत ना ते. त्या वातावरणात घुसायलाच पाहिजे तुम्हाला, त्याशिवाय ते होत. त्यामुळं सिच्युएशननुसार त्या फील होतं. सर शॉर्ट फिल्म्सना म्युझिक कंपोज करताना तुम्हाला म्हणजे तो एक्सपिरियन्स कसा मिळाला? शॉर्ट फिल्मसाठी मुळात मुळात माझ्यासाठी अडचणीचा विषय असा होता त्या व्हिज्युअल न दिसल्यामुळे म्युझिक उचलायचे कुठून आणि म्युझिक स्टॉप करायचे, हा खूप मोठा माझ्यासाठी चॅलेंजिंग विषय होता. मग मी माझ्याकडं सुरुवातीला यायचे, मी विचार करायचो अरे शॉर्ट फिल्मला म्युझिक कसं करायचं. मग मी माझ्या डोक्यात काय कल्पना आली की काही लोक असं करतात ना, ते ऑडिओ डिस्क्रिप्शनचे मूवीज आता येत आहेत आमच्यासाठी. त्यातली एक मूवी मी म्हणजे असं ऐकून होतं की ऑडिओ डिस्क्रिप्शन म्हणजे कसं असतं, जेव्हा डायलॉग असतात तेव्हा तो नरेटर गप बसतो मागचा, सीन चालू असतो ना तेव्हा तो सांगत असतो शांतपणे समुद्र चालू आहे, त्यात एक बोट चालली आहे, ती बोट हेलकावे खाते, असं तो एक सांगत असतो मागे, व्हॉइस ओव्हर असतात ते. तर तो आमच्यासारख्या लोकांसाठी तो त्याला म्हणायचं ऑडिओ डिस्क्रिप्शन मूवीज. अच्छा. या अवेलेबल आता बऱ्यापैकी ज्या OTT प्लॅटफॉर्म्स आहेत ना त्याच्यावरती अवेलेबल होत आहेत आता हळूहळू सगळीकडे ते. तर ह्यातून मला आयडिया काय आली की जो एडिट करतोय त्याला मी काय सांगतो दरवेळी शॉर्ट फिल्म करताना, की माझ्या डोक्यात आलं की बाबा तू मला सीन वाईज सांग, सीन चालू, सीन समाप्त, आणि सीन चालू असताना सीनचं बॅकग्राऊंड थोडासा मला सांगत जा व्हॉइस ओव्हर. ह्यामुळे मला काय कळालं की बाबा काय चाललंय, एखादा हिरो पळतोय तर पळतानाचं म्युझिक काय आणि कुठंपर्यंत पळताना त्याला मी हे सांगतो की पळायला लागलाय आणि पळता पळता तो थांबलाय, तर ते थांबलेलंही मला त्या व्हिडिओमध्ये सांग, जेणेकरून तिथं डायलॉग नाही आहे ना, तिथं व्हिज्युअल आहे. तिथं डायलॉग नसल्यामुळे तो मला कळत नाही की तो कुठं थांबला. मग माझं म्युझिक पुढेही जाऊ शकतं ना, तो थांबला तरी पण. म्हणजे हे काही एडिटिंग करणाऱ्या लोकांना लक्षात आलं असेल मला काय म्हणायचं. तर हा प्रश्न कुठेतरी मला प्रॉब्लेम करत होता, म्हणून मी काय केलं, प्रत्येक सीन आणि सीन मला प्रॉपर डिस्क्रिप्शन सोबत पाहिजे. असं जर असेल तर मी शॉर्ट फिल्म घेतो. आणि बरेचसे लोक आश्चर्य म्हणजे लोक सपोर्ट करतात या गोष्टी. आम्हाला म्हणतात सर तुमचंच म्युझिक पाहिजे, तुमचं म्युझिक आम्ही या शॉर्ट फिल्मला ऐकलंय, त्यामुळे तुमचंच म्युझिक आम्हाला पाहिजे. काही असेल तर तुम्हाला करून देतो, काय 10 मिनिटाचं काम आमच्यासाठी करून देतो. म्हणजे ते एवढं अवघड काम नाही आहे मागं व्हॉइस ओव्हर करायचं. त्यामुळे ते काय तात्पुरत्या स्वरूपाचा एक त्यांचा आवाज असतो जे मला कळण्यासाठी असतो. मग ते मागं पुढे झालं तरी ते काय विषय नसतो. प्रश्न म्युझिक कट टू कट त्या व्हिडिओला लागणं हा महत्वाचा मुद्दा असतो. सर तुम्ही सोशल मीडियावरती खूप ऍक्टिव्ह आहात, तर मग लोकांशी जोडून राहणं तुम्हाला किती एनर्जी देतं? खूप म्हणजे भयंकर एनर्जी देतं. कारण का, मी याचं एक उदाहरण देतो तुम्हाला. माझी जेव्हा पहिली रील व्हायरल गेली होती 2 वर्षापाठीमागे, मग मी बाहेर जेव्हा पडायचो ना, लोक मला म्हणायचे अरे सर तुम्ही ते गाणी बनवता ना, तुम्ही कॉम्प्युटरवरती गाणी म्युझिक एडिट करून दाखवता. मी म्हटलं हो. म्हणजे लोक येऊन भेटतात आणि ह्यातून मला फायदा काय झाला मुळात, म्हणजे मगाशी आपला एक प्रश्न झाला होता की सोसायटीमधून तुम्हाला
कशा प्रकारचा इम्पॅक्ट मिळतो, सहानुभूती का प्रेरणा. ह्यातून मला मुळात प्रेरणाचं जे हे सुरू झालं हे सोशल मीडियातूनच झालं. कारण ऍक्टिव्ह जेवढं मी राहिलो यामध्ये, त्यामध्ये मला हे लक्षात आलं की लोक म्हणजे खूप यातून मला हे मिळालं, म्हणजे एनर्जी मिळाली, पॉझिटिव्हिटी मिळाली की अरे आपण जे काही करतोय ते आपल्याला त्यातून कळतंय की बाबा लोकांपर्यंत आपण पोचतोय, लोकांमध्ये ओळख निर्माण झाली. आणि मुळात जिथं जाईल तिथं, म्हणजे आता मी मध्यंतरी सोलापूरला जरी गेलो तर एक ना एक तरी फॉलोअर भेटतो, अरे सर तुम्ही खूप बरं वाटलं. आणि ह्यातून मला फायदा ठरतो, या लोकांची मदत भेटते. ही लोक सर तुम्हाला कुठं सोडायचंय का, अतिशय आपुलकीपणानं ते लोक बोलतात. मग ह्यामुळे मला सोशल मीडियाचा खूप फायदा झाला. दुसरा फायदा असा झाला, एनर्जी मिळाली की लोकांना हे वाटत होतं की हा काय करू शकतो. म्हणून जेव्हा माझ्या स्टुडिओमध्ये लोक यायची त्यांना विश्वास बसायचा नाही की बाबा हा गाणं करून देईल का व्यवस्थित, हा लोकांना मुद्दा असायचा. मग जेव्हा सोशल मीडियामध्ये माझे व्हिडिओ व्हायरल जायला लागले तेव्हा ते लोकांना कळायला लागले की अरे हा खूप म्हणजे चांगली गाणी करतात हे, असं तसं. मग यातून मला एनर्जेटिक फील व्हायला लागलं, कारण यातून मला क्लायंट्स भेटले, बरेचसे क्लायंट्स माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आले, बरेचसे इंडस्ट्रीतले लोक भेटले, ओळख झाली. त्यामुळं ह्या इंडस्ट्रीमध्ये, ही इंडस्ट्री अशी नाही की बाबा ह्यातले मोठी लोकच आपल्याला भेटले म्हणजे मोठी ओळख निर्माण झाली, असं नाही. ह्यामध्ये कितीतरी तळागाळातली लोक सुद्धा काम करतात, जे बऱ्याचशा लोकांना माहित नसतं. अशा लोकांची सुद्धा ओळखी झाली. म्हणून मी इंडस्ट्री हा शब्द वापरला. तर ह्या इंडस्ट्रीतल्या लोकांची, बऱ्याचशा लोकांची ओळखी निर्माण झाली. आणि हीच माझ्यासाठी खूप मोठी एनर्जी आहे. सर, आजकाल सोशल मीडियावरती खूप निगेटिव्हिटी असते. मग तुम्ही स्वतःला मेंटली पॉझिटिव्ह कसं ठेवता? ह्याचं उदाहरण सांगायचं झालं तर खूप तुम्ही पण सोशल मीडियावरती आहात, त्यामुळे तुम्हाला माहितीये का कसं क्रिटिसिझम लोकांकडून बघायला मिळतं. तुमचं जरी चांगलं जरी असलं तरी त्यात कोणीतरी असा असतो ज्याच्यामध्ये निगेटिव्हिटी अशी असते की तो फ्रस्ट्रेट झालेला असतो. मुळात माझं मत असं आहे की एखादा तुमच्याविषयी क्रिटिसिझम तुम्हाला करतो, एखाद्या चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टीला तर करणं हा लोकांचा हक्क आहे, करायलाच पाहिजे वाईट गोष्ट. पण चांगल्या गोष्टीला जेव्हा क्रिटिसिझम होता ना, तेव्हा समजून जायचं की तो व्यक्ती फ्रस्ट्रेट आहे, समोरची व्यक्ती जी आहे ती फ्रस्ट्रेट आहे. त्यामुळं मी हा विचार करत नाही की बाबा तो मला क्रिटिसाइज करतोय ना, मी त्या गोष्टीला मजेशीर घेतो. मी ते कमेंटला रिप्लायच देत नाही. म्हणजे खालची लोक असतात ना, जी बघतात ती कमेंट, मी ते कमेंटला काहीच रिॲक्शन देत नाही ना, काय नाही. ठीक आहे बाबा, मला असे लोक असे पण कमेंट केलेले आहेत की तुझं जन्माच्या आधीच तुला मारलेलं बरं होतं, असे पण लोक कमेंट केलेले आहेत. पण त्या गोष्टीला मी कधी निगेटिव्ह घेतलं नाही, अरे कसं लोक बोलतात. मला कधी त्या गोष्टीचं फ्रस्ट्रेशन नाही वाटलं. कारण जेव्हा सुरुवातीला, म्हणजे असं म्हणून चालणार नाही की कधीच वाटलं नाही, सुरुवातीला थोडंसं वाटलं मला की अरे काय बोलतात या लोक, एवढं आपण चांगलं करतोय आणि आपल्याला लोक असं बोलतायत. मी वाईट करत असतो तर मला बोललं असतं, ठीक आहे मी चांगलं करत सुद्धा बोलतायत. पण काय झालं, जेव्हा ती कमेंट अशा पडायला लागले, खाली लोकांनी जेव्हा सपोर्ट दाखवला ना, लोकांनी तुला तर जमलं काय, तुझ्या म्हणजे जे काही नेगेटिव्ह खूप बेकार लोकांनी त्या लोकांना कमेंट केले, त्या तसं नाही करायला पाहिजे. पण लोकांनी समजुतीचे जे कमेंट त्यांना ज्या दिल्या ते मला कुठेतरी सपोर्टिव्ह वाटलं. अरे हा, लोक एकाच दुसराच असा जरी असला तरी सपोर्ट पण तेवढं त्याच्यापेक्षा दुपटी टिपटी नाही ना आपल्याला. ह्या गोष्टीनं मला ते कधी असं फ्रस्ट्रेट वाटलं नाही. त्या गोष्टीला मजेशीर घेतो, म्हणजे कारण ती व्यक्ती फ्रस्ट्रेटच असते मला तरी असं, त्यामुळे मी त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही मॅडम. सर, तुम्ही सोशल वर्क सुद्धा करता, तर सोशल वर्क करताना असा कोणता अनुभव आलाय का की तो तुमच्या आयुष्यभर लक्षात राहील? बरेचसे असे एक्सपिरियन्स आहेत माझ्यासोबत. त्यातलं म्हणजे कसं, आम्ही काय करतो, आता जे अंध लोक आहेत आमचे, त्यातले काही कलाकार आहेत, त्यांच्यासाठी आम्ही कार्यक्रम वगैरे प्रयत्न करतो की त्यांना कार्यक्रम मिळावा, कुठेतरी गाण्याचे शो मिळावेत, जेणेकरून त्यांचा उदरनिर्वाह येतो चालत राहावं. कारण प्रत्येक व्यक्तीला, तुम्हाला माहित असेल की प्रत्येक व्यक्तीला जॉब मिळणं किंवा प्रत्येक व्यक्तीला रोजगार उपलब्ध होणं ही अशक्य गोष्ट आहे. हा, त्यामध्ये काय होतं, काही लोकांना बिझनेस करायचा असतो पण त्यांचा प्रॉब्लेम असा होतो की त्यांना तो प्लॅटफॉर्म मिळत नाही. समाजाकडून त्यांना थोडंसं दाबलं गेलेलं असतात ती लोक, त्यांना सपोर्ट म्हणावा तसं मिळत. मग अशा वेळेस आम्ही काय करतो,
अशा लोकांच्या हेल्पसाठी सोशल वर्क करत असतो, जेणेकरून काही लोकांना आम्ही म्हणजे कोविडमध्ये आम्ही त्यांच्या घरोघरी राशन किट्स अरे वा. त्याचप्रमाणे म्हणजे आमच्या संघटने संस्थांमार्फत आमच्या वगैरे, आणि आम्ही आमच्या ज्या स्टिक असतात त्या वाटप केल्या मागच्या 6 महिन्यापूर्वीच. व्हाईट केन डे म्हणून आमचा एक वर्ल्ड व्हाईट केन डे असतो, म्हणजे जागतिक पांढरी काठी दिन, जे या पांढरी काठीचा अवेअरनेस निर्माण करण्यासाठी एक प्रोग्राम कंडक्ट करतो आम्ही सगळे. वर्ल्ड वाईड असतो तो, पूर्ण जगामध्ये तो प्रोग्राम केला जातो, कारण लोकांपर्यंत ही गोष्ट कळण्यास अवेअरनेस. तर त्या दरम्यान आम्ही एक 100 स्टिक्स वाटल्या. तर त्या दरम्यान मला एक म्हणजे असा एक्सपिरियन्स आला. आपले मिरजेचे हार्ट स्पेशलिस्ट डॉक्टर रियान जौहर सर, त्यांच्याकडे आम्ही दरवेळेस म्हणजे भरपूर सपोर्ट असतो आम्हाला त्यांचा. तर त्यांच्याकडे आम्ही गेलो, तर त्यांना आम्ही म्हणालो, सर असं आम्ही तुम्ही जे काही आम्हाला निधी देता, कारण प्रत्येक असं असतं की संस्था करतात काय माहितीये का मॅडम, सोशल वर्क करताना ट्रान्सपरन्सी ठेवत नाही. अच्छा. ती मला गोष्ट खरं म्हणजे खटकते. त्यामुळे जे माझ्या ग्रुपमध्ये जे मित्र आहेत त्यांना मी सांगतो की मला जर तुमच्यासोबत काम करायचं असेल तर तुम्ही ट्रान्सपरन्सी ठेवायची त्या देणाऱ्या व्यक्तीसोबत. तर मी त्यांच्याकडे गेलो, सर आम्ही असं असं करतोय आणि तुम्ही जे निधी देताय त्यातले आमच्या असे स्टिक्स आम्ही घेतोय. आणि मग सरांचा प्रश्न होता की किती येत आहेत कसं. मग म्हणलं, सर ऍक्च्युली ह्यामध्ये कमी बजेटमधल्या जास्त स्टिक्स येतील, पण चांगल्या बजेटच्या जर हेवी स्टिक घेतल्या तर ते जास्त टिकाऊ असतील, त्यामुळे तो लोकांना फायदा होईल. कारण कमी बजेटचे घेतलं तर ते तुटतील. त्या हिशोबाने आम्ही सरांना सांगितलं, सर तुमचे पैसे आम्ही अशा अशा प्रकारे वापरतो. तर सरांनी माझ्या पाठीवर हात ठेवून सांगितलं की तू आहेस ना, विषय संपला, मला त्या गोष्टीचं तू सांगूच नको, तू कुठं कसं करतेस. पण हा विश्वास म्हणजे निर्माण झाला की बाबा लोक आमच्यावरती हा विश्वास टाकतात की तुम्ही कुठे ह्या गोष्टीचं स्कॅम करणार नाही. म्हणून मला भीती वाटते की बाबा काम करताना सोशल मध्ये कोणाकडून घेतलं तर त्याचं कुठं ना कुठं तरी परफेक्ट युटिलायझेशन झालं पाहिजे. कारण शेवटी लोक देतात एक म्हणजे डोनेशन लोकांना हेल्प होय म्हणून, पण आपण जर त्याचा गैरवापर केला तर देव बघत असतो. तिथं आपल्याला कुठं चुकलेलं नाही किंवा आपण कुठली गोष्ट त्या गोष्टीपासून अडलेला नाही. मग त्यामुळे त्या भीतीपोटी ती गोष्ट आम्ही प्रत्येक गोष्ट सोशल ऍक्टिव्हिटीज असं प्रत्येक गोष्ट ट्रान्सपरन्सीनं करत असतो. तर हा मला खूप आला. आणि सोशल वर्किंग मध्ये म्हणा किंवा माझ्या ह्याच्यामध्ये माझे एक मित्र नरेश देसाई आमच्या मिरजेतले, म्हणजे मी त्यांच्याकडे कधीही गेलो आणि कधीही कोणतीही गोष्ट सांगितली तर ती अवेलेबल त्यांच्याकडून झाली नाही, असं कधी झालेलं नाही. खूप दिलदार व्यक्तिमत्व म्हणलं तरी चालत त्यांच्याविषयी. असं म्हणजे बरेचसे लोक असे आहेत जे आम्हाला मदत करत असतात. त्यामुळं या गोष्टी शक्यच नाहीत जेव्हापर्यंत अशा लोकांची मदत आम्हाला भेटत नाही. आणि सांगलीचे एक मित्र आहेत सिद्धार्थ नावाचे, ते सिव्हिल इंजिनियर, त्यांनी ते आम्हाला आमचा कुठला सोशल वर्कचा प्रोग्राम असेल तर व्हॉलेंटियर्स आम्हाला उपलब्ध करून देतात. कारण याचं कारण असं कारण सगळे लोक करणारे ब्लाइंड असल्यामुळे प्रोग्रामला जरा अडथळा निर्माण म्हणत, त्यावेळेस जरा व्हॉलेंटियर्स लागतात आम्हाला. अशा गोष्टी असतात. ते खूप असे बरेचसे लोक आहेत. त्यामुळे हा सोशल वर्क करताना खूप मजा येते. सर तुमच्या मते म्हणजे दृष्टीहीन व्यक्तींना समाजाने समजून घेण्यात अजून काय बदलायला हवं? दृष्टीहीन व्यक्तीला समाजाने समजून घेण्यासाठी त्यांचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. म्हणजे नेमकं अजून काय बदलायला हवं? दृष्टिकोन असा बदलला पाहिजे की अंध व्यक्ती हा फक्त रस्त्यावरती भीक मागण्यासाठी नाही. अंध व्यक्ती हा बस स्टँड वरती बसून भीक मागणे किंवा मार्केटमध्ये ह्याच्यासाठी नाही. अंध व्यक्तीला मी एकच शब्दात बोलेन, कुठल्याही अंध व्यक्तीला दया नको, सिंपती नको, संधी द्या. कारण जोपर्यंत लोकांचा हा दृष्टिकोन बदलत नाही, अवेअरनेसच नाहीये लोकांमध्ये, हाच लोकांमध्ये समज आहे की ही लोक काहीच करू शकत, जोपर्यंत काहीतरी करू शकतात हा दृष्टिकोन जोपर्यंत निर्माण होत नाही ना, तोपर्यंत तो बदल नाही दिसणार. त्यामुळे हा समाजांमध्ये हा बदल आला पाहिजे की काहीतरी अंध व्यक्ती करूच शकतात. सर लोक तुमच्याकडे प्रेरणा म्हणून पाहतात, पण सालम नदाफ सरांना कोणाकडून प्रेरणा मिळते? ऍक्च्युली
असा हा प्रश्न खूप अवघड आहे म्हणजे ह्यातून इतक्या गोष्टी आहेत की मला पण आधी वाटायचं अरे म्हणजे आपल्यालाच असं झालंय, आपल्या बाबतीतच असं झालंय. पण प्रेरणा मिळते मला अशा लोकांकडून ज्या लोकांकडे म्हणजे ते फुल्ली डिपेंडेंट आहे. म्हणजे काही लोकांना तुम्ही बघा अस्थिव्यंग असतात, त्या लोकांना बघून माझ्या म्हणजे डोक्यात येतं की अरे ही लोक काहीतरी करू शकत नाहीत, पण आपण काहीतरी करू शकतो. आपल्याकडे हातपाय देवानं दिलेले आहेत आणि आपण इंडिपेंडेंटली बऱ्याचशा गोष्टी करू शकतो. ह्यांच्या तुलनेत मी असं प्रेरणा घेतो अशा गोष्टीतून की मी माझ्यापेक्षा जे लोक कमी आहेत किंवा ज्यांना अडचणी जास्त आहेत या लोकांना बघून मी प्रेरणा घेत असतो की बाबा ह्यांच्यापेक्षा आपल्याकडे खूप चांगलं आहे, देवानं दिलेलं आहे. मग त्या गोष्टीचं मी त्यातून मला प्रेरणा भेटते आणि घरच्यांकडून मला प्रेरणा भेटते की बाबा तू हे कर, तू हे गोष्टी तू करू शकतोस. म्हणजे मी कोणती शूट करायला बोललो किंवा कोणती असं एक्झाम्पल देतोय मी किंवा कोणतं काम असेल तर तुला हे म्हणजे दिसत नाही असं म्हणून नाही, तू हे करू शकतोस, तू कर की, तुला काय प्रॉब्लेम आहे, कर जा. घरच्यांकडून सपोर्ट मिळतो. हो तू कर की, तुला काय प्रॉब्लेम आहे. म्हणजे मला इथं बोलायला चान्स नाही की अरे मला दिसत नाही यार कसं काढ, नाही तू कर ना, संपला विषय. तर अशा गोष्टीतून मला होत जातं प्रेरणा मिळते. हो. तुमच्या आयुष्यातील असा एखादा क्षण सांगा की तो आठवला तरी आज पण मन भरून येतं. म्हणजे माझ्या आयुष्यातील म्हणजे आज माझ्या आयुष्यातला सगळ्यात अवघड क्षण तोच होता की माझे बाबा अचानक गेले. तो क्षण आठवला की मला सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यातून जातात. कारण त्यांचं ह्याच्यामध्ये होतं मी खूप आपण म्हणतो ना एक सेफ्टी हे असतं ना, ते एक सुरक्षा घेरा म्हणतो आपण, तसं वाटायचं की अरे आपण कुठेही गेलं तरी बाबांचं लक्ष असायचं बाहेर. आणि ते अशा गोष्टी आणि ते अचानक असं गेल्यामुळे ना तो एक माझ्या ह्याच्यातून म्हणजे त्या हे आठवलं ना दुसरी गोष्ट तर मला ते भरून येतं, म्हणजे कधी त्रास होतो त्या गोष्टी. सर तुम्हाला जर एका दिवसासाठी दृष्टी मिळाली तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय बघायला आवडेल? सगळ्यात मला जर दृष्टी भेटली तर माझ्या आईला बघायला आवडेल. कारण आईचा सपोर्ट भरपूर होता मला. मी जे काही म्युझिशियनचं केलं, जे म्युझिकची जर्नी माझी जी झाली, माझी आई 2-2, 3-3 किलोमीटर माझ्यासोबत बसमधून चालत, म्हणजे स्टॉप पासून तो क्लास लांब होता, तिथून 2-2 किलोमीटर आम्ही 3-3 किलोमीटर असं चालत जायचो, तिथनं परत यायचो. आणि त्यातून आम्ही म्हणजे 7-8 वर्ष असंच आम्ही आई माझ्यासोबत असायची त्यावेळेस. कारण त्यावेळेस मी लहान असल्यामुळं एकटं सोडायचे नाही घरचे, त्यामुळे आई माझ्यासोबत यायची आणि प्रत्येक याच्यामध्ये आईचा सपोर्ट असतो, त्यामुळं तिला बघायला सर आयुष्यात प्रेम, मैत्री, नातं हे तुमच्यासाठी किती महत्वाचे आहे? माझ्या आयुष्यामध्ये प्रेम, मैत्री, नातं हे एवढं महत्वाचं आहे की ह्याच्याशिवाय आयुष्यच नाहीये ना. कारण याचं कारण असं, तुमच्या आयुष्यात प्रेम आहे पण ते मैत्री नाही आहे तर मग काय त्याचा पॉईंट नाही. कारण प्रेम आहे तो मग तो दिखावायचा पण असू शकतो आणि असं आहे. आणि मैत्री प्रेमाशिवाय अधुरी आहे. ह्या दोन्ही गोष्टी संलग्न आहेत आणि मैत्री प्रेम हेच एक प्रकारचं नातं आहे. त्यामुळे ह्या तिन्ही गोष्टी त्या गोष्टी संलग्न आहेत, एकमेकाशी रिलेटेड आहेत, लिंक आहेत. त्यामुळे तिन्ही गोष्टींशिवाय आपलं आयुष्य हे पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळं नातं म्हटलं की आपले रिलेटिव्ह आहेत आणि मैत्री म्हटली की सगळे मित्रमैत्रिणी आहेत. प्रेम म्हटलं की आईचं प्रेम आहे, आपल्या भावाचं प्रेम आहे, बायकोचं प्रेम आहे, मुलांचं प्रेम आहे, हे सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळं हे माझ्या आयुष्यामध्ये एक बॅकबोन सारखं आहे. सर आज जे लोक छोट्या छोट्या गोष्टींमधून हार मानतात तर त्यासाठी तुम्ही त्यांना काय मेसेज द्याल? हार मानणे ऍक्च्युली मला असं वाटतं आपल्या मनाचा खेळ आहे. कारण जोपर्यंत आपण मानतो, ज्या गोष्टी आपण मानतो ना तिथंच आपला खेळ संपतो. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की त्यावेळेस मला असं वाटतं की एखाद्या गोष्टीतून हार मानतो एखाद्या व्यक्ती, तेव्हा त्यानं हे बघायला पाहिजे की त्याच्या त्या फील्डमधली
किंवा त्या गोष्टींमधून दुसरी एखादी व्यक्ती गेले, ती कशी गेली, ती का न हारता गेली नाही ना, तिनं पण स्ट्रगल केलेलं आहे. तर ते स्ट्रगल आपल्या डोळ्यासमोर आला पाहिजे की त्यानं काय काय केलंय, त्या व्यक्तीला अभ्यासलं पाहिजे पहिल्यांदा. त्यातून काय होईल की बाबा आपल्याला हार मानायला लागलोय आपण, तर त्यातून आपल्याला लक्षात येईल की अरे ही व्यक्तीनं असं केलंय, आपण ह्या मार्गावरती चाललं बरं. इतक्या लवकर या गोष्टी अजून आपल्या आयुष्यात काहीच, मी तर असं समजतो जेव्हा असं वाटतं की अरे हार मानायला लागलोय आपण, आपल्याला काही गोष्टी आपल्याकडून होत नाही, तर आपण हार मानली पाहिजे या गोष्टी. तर मी असा विचार करत नाही. मी विचार करत आता एक 2 वेळा ट्राय करून बघूया काय होते, आता एवढं केलं, इथंपर्यंत आणलंय. हा जो विचार आहे ना, हा विचार पाहिजे लोकांच्यात की इथंपर्यंत आणलंय ना, थोडंसं अजून करून बघूया. हा जोपर्यंत माइंडसेट तयार होत नाही ना, तोपर्यंत त्या गोष्टी मग डोक्यात बसत. तर सर आता आपण बोलूया आपल्या सगळ्यांच्या फेवरेट सेगमेंटकडे, ज्याचं नाव आहे रॅपिड फायर. तर सर तुमच्यासाठी पहिला क्वेश्चन आहे, चहा की कॉफी? चहा. कारण चहा हा नॉर्मली कुठेही मला अवेलेबल असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कॉफी कधीतरी ठीक वाटतो मला, ते सारखं कंटाळवाणं वाटतं. पण चहा हा सुरुवातीपासून आपण म्हणजे सोशल प्रोडक्ट झालेला आहे, सगळीकडे तोच. नीरजकर म्हटलं की चहा. आणि मुळात चहा दिसेल तिथं, आपण कुठं जरी इंडियामध्ये मी बऱ्याचशा ठिकाणी स्टेट्समध्ये फिरलो, पण पहिल्यांदा आपण गेलो की दुसरं काही विचारत नाही, कॉफी आहे का नाही विचार, चहा विचार. तो कितीही म्हणजे हे असेल, थकलेला असेल, तर तो चहा विचारेल. तर म्हणून मला थोडं चहा आवडतो. पण चहा हा पण जास्त चांगला नाहीये, पण ठीक आहे, म्हणजे तरी पण चहा आवडतो. जर दोन्ही मधलं एक ऑप्शन निवडायचं असेल. येस. हार्मोनियम की सोशल मीडिया? हार्मोनियम. रिझन असं, सोशल मीडियावरती तुम्हाला कायम स्ट्रेसमध्ये राहावं लागतं. कोण काय करेल, आणि मुळात म्हणजे काय टाकू सुचत नाही लवकर. आणि हार्मोनियम कसं घेतलं, चला आपलं माइंड सॅटिस्फॅक्शन, आपलं आत्माचं एक सॅटिस्फॅक्शन, की बाबा मनाची शांती. हार्मोनियम, पियानो, म्युझिक म्हणलं की संपला विषय, मी सगळं हरवून जाऊ शकतो. सोशल मीडिया पण सोडू शकतो. एका शब्दात चालमनदा म्हटलं तर मला अतिशय साधं राहायला आवडतं, ग्राउंडवर. सिम्पली मला आवडते, जास्त असं शो करायला आवडत नाही. म्हणजे आयुष्यातील सर्वात मोठी ताकद? फॅमिली. ओके. एक अशी गोष्ट जी तुम्हाला सर्वात जास्त आनंद देते? मला फिरायला खूप आवडतं. ओके. ट्रॅव्हलिंग मध्ये मला खूप आनंद येतो. फेवरेट सिंगर? अरिजित सिंग. फेवरेट सॉन्ग? कलन मधलं टायटल ट्रॅक. ओके. कारण तो एव्हर सगळ्यांचा फेवरेट आहे आणि खूप चांगलं. त्यात मी एक गाणं म्हणून, कोणतं गाणं मी असं गाणं म्हणून ऐकत नाही, तर त्यामधले जे इन्स्ट्रुमेंटेशनची अरेंजिंग आहे ती पण अभ्यासतो. कारण त्यामध्ये साऊंड डिझायनिंग कसं केलंय, त्या गाण्यामध्ये कोणती इन्स्ट्रुमेंट वापरलेले आहे, तो त्यातून मी गाण्याचं आवड ठरवतो की अरे हा हे गाणं किती भारी आहे असं. कारण एक म्युझिशियन असंच अभ्यास करायचं. त्यामुळे हे गाणं मला खूप आवडतं. इंस्टाग्रामवर रील्स बनवणं की रिअल लाईफ मुवमेंट्स एन्जॉय करणं? रिअल लाईफ मुवमेंट्स एन्जॉय करणं. इंस्टाग्राम शेवटी किती केलं तरी मला वाटतं की दिखाव्याचे लाईफ आहे. त्यामध्ये तुम्ही दुःखात असलं तरी किंवा सुख आनंदी असलं तरी तुम्हाला सेम एक्सप्रेशन द्यावे लागतात. आणि तुम्हाला तुमच्या मग आयुष्यात जर काही अडचणी असते तर ते तुमच्या व्हिडिओमध्ये नाही दाखवून चालत. तुमचं जे काय चाललंय ते रुटीन तुम्हाला चालूच ठेवावं लागेल. पण रिअल लाईफमध्ये कसं मला तेच एन्जॉय करायला आवडतं. आपले लोक किंवा कुठं गेलो आपण फिरायला तर आपल्या लोकांसोबत वेळ घालवायला आवडतं. पण काही परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की आपल्याला काही गोष्टी मोमेंट्स आपल्याला इंस्टाग्रामवरती कंटेंट म्हणून टाकावा लागतो. त्यावेळेस तो मोमेंट माझ्याकडून ऍक्च्युली राहून जातोय. ते चुकीची गोष्ट आहे असं मला कधी कधी वाटतंय. कारण एन्जॉय करायचं राहून जातं. तुमच्या सोशल मीडियाच्या नादात ना तुमची लाईफ एन्जॉय करायची राहते. उदाहरणार्थ तुम्ही आता कुठलं तरी खायला, तुम्ही ब्लॉगर आहात तर तुम्हाला माहित असेल तुम्ही कुठली तरी गोष्ट खायला गेलाय, पाणीपुरी एखादी मस्तपैकी आपल्या मिरजमध्ये, तुम्हाला माहिती आहे, मला तर वाटतंय महाराष्ट्रातले सगळ्यात बेस्ट भेळ आणि पाणीपुरी मला वाटतं मिरजमध्येच. समजा तुम्ही आता गेला तिथे
आणि तुम्ही खायला गेलात आणि तुम्ही ते व्हिडिओ बनवला, मी आता पाणीपुरी खायला गेलो, तुमचा तो एन्जॉयमेंट संपला ना. कारण तुम्ही खाणं सोडून तेच करतो, रिअल टेस्ट एन्जॉय करणं नाही करणार, कारण रिअलिटीच तुमची गेली. म्हणून मला असं वाटतं की रिअल लाईफ एन्जॉय करणं हाच सोशल मीडियापेक्षा चांगली गोष्ट. सर, तुमच्या मोबाईल मधलं सगळ्यात जास्त वापरलं जाणार ऍप कोणतं? युट्यूबमध्ये इंस्टाग्राम मी वापरतो बऱ्यापैकी, असं मनोरंजनासाठी वापरतो. मी माझे स्वतःचे रील्स सुद्धा इंस्टाग्रामवर टाकतो आणि सोडून देतो. बघत नाही काय झालं मग परत. सुरुवातीला ती एक्साइटमेंट होती माझ्याकडे की बाबा अरे किती व्ह्यूज आले, तर सोडून दिला त्या गोष्टी. जाऊ दे, कॅज्युअली घेतो त्या गोष्टी. युट्यूबवरती का बघतो, कारण युट्यूबवरनं मी खूप काही शिकलो. माझं सॉफ्टवेअर चालवायचं कसं याच्यापासून ते व्हिडिओ कसे एडिट करायचे हे सुद्धा मी युट्यूबवरनं शिकलो. प्लस काही अशा गोष्टी ज्या आपल्याला माहीत नसतात त्या गोष्टी सुद्धा मी युट्यूबवरनं शिकलो. कुठलंही तुम्ही टाका युट्यूबवर, ते तुम्हाला त्याचा व्हिडिओ मिळणार. आणि युट्यूब किंवा म्हटलं तर चांगलं करायला गेलं तर मला तर वाटतं युनिव्हर्सिटी त्यातून ज्ञानाचं भंडार आहे युट्यूबवरती. फक्त ते वापर करता आला पाहिजे. आणि आता जर म्हणायला गेलं तर अजून एक ॲप आहे, ते म्हणजे गुगल जेमिनी आहे, एआयचं. ज्याला तुम्ही काही विचारलं तर ते तुम्हाला सांगतं. तर ते मला आता जरा माझ्या वापरात यायला. सर, तुमच्या लाईफ मधला सगळ्यात हॅपीएस्ट मोमेंट कोणता होता? असे भरपूर आहेत. तरी पण एक. माझी एक्झाम मी क्रॅक केली होती ना, तो माझ्यासाठी खूप हॅपीएस्ट मोमेंट होता. कारण खूप त्याच्यासाठी मागं मी झटलो होतो. आणि जेव्हा माझी एक्झाम क्रॅक झाली म्हणजे वेगळं एक्साइटमेंट होता. हेच. सर, राग पटकन येतो की शांत असतो? राग पटकन. शॉर्ट अँड शॉर्ट. कारण तो येतो पण, आणि माझा राग असा राहत नाही की बाबा आता मी बघतोच याला किंवा असं नाही. चला ठीक आहे, राग आला, हा तेवढं चला ओके. दुसऱ्या दिवशी तो नसतो माझ्या डोक्यात, काहीच नसतं. आणि बोललेलं कोणी मला काय बोललेलं असलं आणि त्याचाही मला राग आला असेल तर दुसऱ्या दिवशी मी ती गोष्ट विसरलेलो असतो. काही दिवसानंतर मला ती गोष्ट विचारली कोणी तर मी ती लक्षात नसते माझ्या, कारण मी ती लक्षात ठेवायची माझी हेच नसते, राहतच नाही, मला राहतच नाही ते लक्षात. काय बोलला होता, अरे हा तू बोलला होता का, मला वाईट वाटलं होतं, हा ना, चल ठीक आहे असं. सर, तुमच्या लाईफवर एखादा जर मूवी बनवायचा असेल तर त्याचं नाव काय असेल? मला असं वाटतं की म्हणजे माझ्या लाईफवरती जरी एखादा मूवी बनवायचा असेल तर मला वाटतं ड्रीम. कोणता? ड्रीम. ड्रीम. येस. याचं रिझन असं, कारण मला स्वप्न बघायला आवडतात आणि ती म्हणजे त्या गोष्टीला पूर्ण करायला मला खूप आवडतं. कारण मी एखादं स्वप्न बघितलं की मला आज हे करायचंय, मला ते अचीव्ह करायचंय, तर मी त्या गोष्टीच्या पाठीमागे लागतो जोपर्यंत ते अचीव्ह होत नाही, म्हणजे अचीव्ह होत नाही. मग ते नंतरची गोष्ट नशिबाचा खेळ आहे की ते झालं की देवाची जर आपल्यावर असेल कृपा, तर ते होऊ शकतं, नसेल तर शेवटी त्याची इच्छा असते, आपण करत राहायचं त्या गोष्टी. म्हणून मला असं वाटतं की माझ्यावर जर मूवी आली तर ती ड्रीम असा असावी. सर, आजपर्यंत मिळालेलं सर्वात सुंदर कॉम्प्लिमेंट काय हो? असं बरेचसे मिळाले कॉम्प्लिमेंट चांगले, पण मला एकदा एकाने कॉम्प्लिमेंट दिली होती, ती अशी की म्हणजे आजकालची जी पिढी आहे ती म्हणजे कुठल्या नको त्या गोष्टीत गुरफटत चालली. पण तुम्ही जे गोष्ट आत्मसात केली आहे किंवा तुम्ही ज्या गोष्टींकरून मधून लोकांना हे करताय, त्यातून त्या पिढीला कुठं ना कुठेतरी विचार करायला भाग पाडताय तुम्ही की आपण काय करतोय, हे काय करताय. तर मला खूप सुंदर असं कॉम्प्लिमेंट वाटलं की आपण कुणाच्या तरी कुठं ना कुठेतरी लोकांना जाणीव असेल ना, कुठं ना कुठेतरी वाटत असेल अरे आपण नुसतंच बसलोय, आपण नुसतंच काहीतरी करायला लागलोय, हे बघा एवढं असं नाही करताय. मग ह्यातून कुठं ना कुठंतरी त्यांच्या मनाच्या जाणीवेतून त्यांना ते वाटत असेल की बाबा हा हे असं आहे, खरं आहे, असं आपण पण थोडंसं कुठं ना कुठंतरी त्यांना वाटलं आणि कोणीतरी काहीतरी केलं आयुष्यात, तरी मला ते खूप बरं वाटलं. आणि हीच मला कॉम्प्लिमेंट मिळाली होती का कळून की तुम्ही जे करताय ते खूप छान करताय. आणि असं म्हणजे. तर सर, रॅपिड फायरचे क्वेश्चन संपले, तर आज तुम्हाला आपल्या शो मध्ये येऊन कसं वाटलं आणि आपल्या ऑडियन्सला तुम्ही काय सांगू इच्छिता? ऑडियन्सपेक्षा मी असं म्हणेन की तुम्हाला पहिला थँक्स सांगतो. याचं कारण असं आहे, कारण ऑडियन्स बघतीये तुमच्या चॅनल, बरोबर, पॉडकास्ट तुमचं जे काय ते तुम्ही
शेअर करणार, तुम्ही बघणार, यातून ऑडियन्स पर्यंत ह्या गोष्टी जाणार आणि लोकांना कळणार की अशा व्यक्ती सुद्धा समाजामध्ये काम करतात. म्हणून लोक पुढच्या वेळेस जेव्हा ते लोक असं आमच्यासारख्या लोकांना बघतील तेव्हा ते त्या लोकांना सन्मानाच्या दृष्टीने बघतील. नक्कीच. यामुळे तुमच्या चॅनलमधून हा खूप मोठा एक सपोर्ट झालेला आहे असं मला वाटतंय. कारण खूप मोठा अवेअरनेस तुमच्या चॅनलमधून, कारण सोशल मीडियाच्या ताब्यात खूप आहे. ओके. त्यामुळे तुमच्या चॅनलमधून मला असं वाटतं की ऑडियन्सला तर नक्कीच धन्यवाद. तुम्ही मला एवढं प्रेम दिलं, मॅडमच्या चॅनलला खूप एवढं प्रेम देता त्याबद्दल. आणि मला तर असं वाटतं की तुम्ही महाराष्ट्रभर इतकं हे चॅनल शेअर करा, ज्यातून लोकांना कळेल की इतकी चांगली चांगली लोक इथं काम करतात. आणि माझ्यासारख्या व्यक्तीला मॅडमांनी विचारात घेतलं की पॉडकास्टसाठी बोलवायला पाहिजे, हा विचार कोणच करत नाही. कारण मी जेवढे पॉडकास्ट बघितले सगळेजण कोणी पॉलिटिशियनला बोलवतं, कोणी आर्टिस्टला बोलवतं. मी ह्या गोष्टी चुकीचे नाही म्हणत आहे, पण कुठला तरी एक वर्ग असा आहे जो दुर्लक्षित आहे, त्याच्याकडं या चॅनलच्या मार्फत मला वाटते लक्ष दिलं गेलेलं आहे. त्यामुळे मला खूप चांगलं वाटलं तुमच्या चॅनलमध्ये येऊन आणि खूप बरं वाटलं बोलून. आणि लोकांना रिक्वेस्ट करतो, खूप सपोर्ट करा चॅनल. थँक्यू सो मच. थँक्यू. कधी कधी आयुष्य आपल्याकडून खूप काही हिरावून घेतं, पण जर आत्मविश्वास जिवंत असेल तर माणूस स्वतः एक नवीन जग निर्माण करू शकतो. सालम नदाब सरांचा प्रवास हा फक्त एक संघर्ष नाही, तर प्रत्येक त्या व्यक्तीसाठी आशा आहे ज्यांना असं वाटतं की आता काहीच शक्य नाही. सर, तुमच्या शब्दाने आणि तुमच्या जिद्दीने आज मन खरंच भारावून गेलंय आणि तुम्ही आपल्या शो मध्ये आलात त्यासाठी तुमचं खूप खूप थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. तर आजचा एपिसोड इथे संपतोय आणि आज मला असं वाटतं की तुमचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल आणि पुन्हा एकदा आपण लवकरच भेटूया अशाच एका इन्स्पिरेशनल स्टोरी सोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.